नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन अशी चर्चा घेऊन आलोय. आपण रोज नवनवीन विषयांवरती चर्चा करत असतो. तर आज सुद्धा असाच एक नवीन विषय घेऊन आलोय, तो म्हणजे जे नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे, NDA, या NDA मध्ये वादंग उठायला सुरुवात झाली का? नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे काहीशे नाराज आहेत. ते नाराज कशासाठी आहे की केंद्र सरकारनं जर तीन दिवसाचं अधिवेशन बोलवलं आणि याच्यामध्ये महिला विधेयक जे सादर केलं गेलं या महिला विधेयकामुळं नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांची सुद्धा कोंडी झालेली आहे. तसंच नितीश कुमार यांना बिहारमध्ये बाजूला ठेवलं गेलं. मुख्यमंत्री होते, राज्यसभेवरती पाठवलं आणि तिथं भारतीय जनता पक्षानं सम्राट चौधरी मुख्यमंत्री केले भारतीय जनता पक्षाचा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता चंद्रबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील, नितीश कुमारांना गळती लागली, चंद्रबाबूंना सुद्धा असंच बाजूला केलं जाईल आणि दुसरं कोणाला तरी मुख्यमंत्री केलं जाईल. त्यांचं जे मित्रपक्ष आहे तिथं असं होईल का? होऊ शकतं. हे मोदी शहा रंगाबिल्ला जे आपण म्हणतो हे सत्यता आहेत, तोपर्यंत ही लोक काहीही करू शकतात. तर याच विषयाची आज सविस्तर अशी चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. 2024 मध्ये देशाच्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, 543 खासदारांच्या. यामध्ये कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. इंडिया आघाडी विरुद्ध NDA असा हा सामना झाला. NDA मध्ये कमी पक्ष आहेत, इंडिया आघाडीमध्ये फार मोठी अशी लिस्ट आहे. आणि NDAचं सरकार प्रस्थापित झालं. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 240 खासदार निवडून आले बघा. आणि तेलुगू देशम पार्टी असेल, म्हणजे चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार, लोक जनशक्ती पार्टी, अशा छोट्या छोट्या पार्ट्या मिळून भारतीय जनता पक्षाचं सरकार प्रस्थापित झालं. ते 298 पर्यंत. 274 जागांची गरज असते. 274 ते 298 म्हणजे 20 जागा जास्त झाल्या. 20 जागा जास्त झाल्या सगळे मिळून एकत्र आल्यामुळे. तर आपण पक्षीय बलाबल पहिलं बघूया की भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेसच्या किती जागा निवडून आल्या 2024च्या लोकसभेला. 2024 मध्ये भाजपचे 240 निवडून आले, काँग्रेसचे 99 आले, तेलुगू देशम पार्टी म्हणजे TMC ममता बॅनर्जीच्या 29 जागा आल्या, DMK म्हणजे द्रमुकच्या 22 जागा निवडून आल्या, तेलुगू देशम पार्टी बघा TDPच्या 16 जागा आल्या सहयोगी, JDU 12 जागा आल्या, एकनाथ शिंदे गटाच्या 7 आल्या, शरद पवारांच्या 8 आल्या, लोक जनशक्ती रामविलास पासवानकरच्या 5 आल्या, YSR रेड्डी म्हणजे काँग्रेस जे आहे हैदराबादचं 5 आल्या, त्यांच्या 4 जागा निवडून आल्या, CPMच्या 4 आल्या, RJDच्या 4 आल्या, आम आदमी पक्षाच्या 3 आल्या, JMMच्या 3 आल्या बघा. आणि अशा पद्धतीची ही आघाडी तयार झाली. म्हणजे इंडिया आघाडीच्या बाजूनं 234, NDAच्या बाजूनं 293 झालं. बहुमताचा आकडा 272 लागतोय. ते बहुमत इंडिया आघाडीने NDAनं मिळवलं आणि देशाचं पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी झाले. आता यामध्ये प्रश्न असा झाला की चंद्रबाबू नायडूला आणि नितीश कुमारांना चांगली पदं देतो असं सांगितलं गेलं, परंतु त्यांना लोकसभा अध्यक्षपद दिलं नाही, गृहमंत्री दिलं नाही. म्हणजे महत्वाची पदं सगळी भारतीय जनता पक्षानं आपल्याकडं ठेवली मित्रांनो. आता ही सगळी पदं आपल्याकडे ठेवल्यामुळं साहजिकच त्याच्या बदल्यात बिहारमध्ये नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं गेलं. मुख्यमंत्री पद कायम ठेवू असं सांगितलं गेलं. परंतु आता ज्या राज्यसभेच्या ज्या जागा निर्माण झाल्या, या राज्यसभेच्या जागेवरती मात्र नितीश कुमारांना पाठवलं आणि बिहारमधलं जे राजकारण आहे सगळं उलटापालट झालं. तिथं भारतीय जनता पक्षानं आपला मुख्यमंत्री बसवला, म्हणजे सम्राट चौधरी तिथं मुख्यमंत्री बसवला. त्यामुळं काहीसं बिहारमध्ये नितीश कुमार नाराज आहेत. आता नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू हे जर बाजूला पडले
तर मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार अल्पमतात येऊ शकतं. आणि सध्या देशामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे की नरेंद्र मोदी यांच्यावरती लोक प्रचंड नाराज आहेत. मोठाले गुंड भारतीय जनता पक्षात, भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षात, बलात्कारी भारतीय जनता पक्षात, जमिनी बळकावणारे भारतीय जनता पक्षात, म्हणजे गुन्हेगारीकरण करणारे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन बसलेले आहेत. ज्याच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आज भारतीय जनता पक्ष 90% भारतीय जनता पक्षातले नेते हे काँग्रेसमधलेच आहेत सगळे. म्हणजे इकडे भ्रष्टाचार केला, इकडे त्यांनी पलटी मारली. तर अशा पद्धतीची भारतीय जनता पक्ष तयार झालेला आहे. आता संसदेमध्ये गेल्या 2 दिवसात जे विधेयक मांडलं गेलं होतं महिला आरक्षणाबाबत, महिला सशक्तीकरण, नारी सशक्तीकरण असं त्याला नाव देण्यात आलं होतं, परंतु ते विधेयक नामंजूर झालं. आता या विधेयकाला 2/3 बहुमत पाहिजे होतं, म्हणजे 353 जागा पाहिजे होते, परंतु मिळाले 298 आणि विरोधात 234. म्हणजे याचा अर्थ असा झाला की नरेंद्र मोदींच्या सत्तेला कुठंतरी सुरुंग लागलाय असं एकंदरीत आता बोललं जाऊ लागलेलं आहे. नरेंद्र मोदींची सत्ता धोक्यात आलेली आहे. आता हे विधेयक सादर केलं म्हणजे ह्या विधेयकाच्या माध्यमातून काय करायचं होतं, तर देशामध्ये जागा वाढवायच्या होत्या आणि देशात 850 जागा करायच्या होत्या आणि त्या वाढवायच्या म्हणजे दाक्षिणात्य राज्याची संख्या कमी करायची. दाक्षिणात्य राज्यांचे खासदार आहे तेवढेच ठेवायचे आणि उत्तर प्रदेश, बिहार अशा राज्यांमध्ये खासदार वाढवायचे होते, आमदार वाढवायचे, खासदार वाढवायचे. म्हणजे असं सगळं हे प्लॅनिंग होतं. परंतु हे सगळं काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीने हाणून पाडलं. आता त्या विरोधात भारतीय जनता पक्ष मोठमोठाली आंदोलन करायला लागले, परंतु त्यालाही लोकांचा विरोध वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनाला गालबोट लागल्याची स्थिती झाली. मुंबईमध्ये आपण पाहिलं, एका महिलेनं सगळं खिदडून बाहेर काढलं, आंदोलन सगळं मोडीत काढलं. म्हणजे ह्या आपण पाहिलं, म्हणजे लोक आता रस्त्यावरती उतरायला लागलेले आहेत की भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये. आणि यामुळंच नितीश कुमार यांनी सुद्धा असं ठरवलंय की आता आपण बाहेर पडायला पाहिजे, नाहीतर पुन्हा आपलं काय खरं नाही, असं एकंदरीत ठरलेलं आहे. म्हणजे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोघं बाहेर पडू शकतात आणि यांच्यासोबत एकनाथ शिंदे सुद्धा महाराष्ट्रातून बाहेर पडू शकतात. महाराष्ट्रातले एकनाथ शिंदेचे 7 खासदार आहेत, त्यांना एक राज्यमंत्रीपद सुद्धा देण्यात आलेलं आहे. परंतु एकनाथ शिंदेचा सुद्धा जागोजागी वेळोवेळी अपमान केला जातोय. त्यांना सत्तेमध्ये घेतलंय, परंतु सत्तेत त्यांना जसं पाहिजे तसं महत्त्व नाही. त्यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न हे भाजप कायमस्वरूपी करतंय सारखा. म्हणून एकनाथ शिंदे सुद्धा काहीसे नाराज आहेत आता. आणि नाराज एकनाथ शिंदे हे सुद्धा नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्या सोबत बाहेर पडतील आणि भाजपला मोठा धक्काच बसेल, असं हे चित्र सध्याचं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये निर्माण झालेलं आहे. तर देशाच्या राजकारणामध्ये कधीही उलथापालथ होऊ शकते. 2026 हे नरेंद्र मोदींसाठी जाचक आहे. नरेंद्र मोदींना सत्ता सोडावी लागेल 2026ला, असं अनेकांनी सांगितलं गेलेलं आहे. अशाच कारणांमुळं नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व देशात 2026 मध्ये संपेल असंही बोललं जातं. आणि त्या कार्यकाळात मात्र हे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार, एकनाथ शिंदे हे जर बाजूला गेले तर मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार हे कोसळल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.